ओके, सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चर मध्ये आपण मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक बफर डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चर मध्ये आपण मेकॅनिझम ऑफ बेसिक बफर डिस्कस करूयात आणि त्यानंतर काही एक्झाम्पल आपण बफर वरती सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. सो टुडेज हेडिंग इज मेकॅनिझम ऑफ बेसिक बफर. बेसिक बफर म्हटल्या लक्षात येत असेल की त्याच्यामध्ये बेस असणार आहे. ठीक आहे. तर बेसिक बफर बनवण्याचं जे काय म्हणू शकतो क्रायटेरिया जो असतो तो काय असतो की वी शुड हॅव अ वीक बेस. वी शुड हॅव अ वीक बेस ऑलवेज टू प्रिपेअर अ बेसिक बफर. आपल्याला वीक बेसची गरज असते आणि त्याच वीक बेसचं एका स्ट्रॉंग ऍसिडशी सॉल्ट बनलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच वीक बेस आणि एक स्ट्रॉंग ऍसिड पासून एक सॉल्ट बनलेलं असलं पाहिजे. त्या दोघांचं सोल्युशन म्हणजे बेसिक बफर असतं. एक्झाम्पल लिहिते बघा. NH4OH इज अ वीक बेस आणि याचं स्ट्रॉंग ऍसिड एक कन्सिडर करू HCl बरोबर. NH4OH आणि HCl इथं लिहिते. NH4OH आणि HCl पासून सॉल्ट कुठलं बनणार गाईज? NH4Cl बनणार. ठीक आहे. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचं सॉल्ट आहे. ठीक आहे. हा क्रायटेरिया पण कव्हर झालेला आहे. तर या दोघांचं जे सोल्युशन आहे दॅट इज कॉल्ड बेसिक बफर. क्लिअर आहे सर्वांना? आता आपण बघणार आहोत की मेकॅनिझम. ठीक आहे. मेकॅनिझमचा अर्थ लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केला होता की मेकॅनिझम म्हणजे काय की बाबा बेसिक बफर जे आहे त्याचा पीएच चेंज होत नाही. ठीक आहे. पीएच जो काही पण असेल तो फिक्स राहतो, सेम राहतो. याचा अर्थ या सोल्युशन मध्ये H+ आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते चेंज होत नाही. येत्या लक्षात? म्हणजेच काय, जितके H+ किंवा OH- आयन्स तिथे असतात ओरिजिनली सोल्युशन मध्ये प्रेझेंट त्यांची संख्या तितकीच राहते. आलं लक्षात? तर हे नेमकं कसं होतं हे आपण डिस्कस करणार आहोत. जसं लास्ट लेक्चर मध्ये आपण ऍसिडिक बफरचं डिस्कस केलं होतं. बघा गाईज, सगळ्यात पहिल्यांदा हे जे NH4OH आहे सोल्युशन मध्ये, आता याचं आपण सोल्युशन घेणार दॅट इज कॉल्ड बेसिक बफर. त्याच्यामधला NH4OH कसं डिसोसिएट होतं बघा. NH4OH ऍज इट इज अ वीक बेस. त्याचं डिसोसिएशन आपण असं रिव्हर्सिबल ॲरोनी दाखवणार आहोत. NH4+ आयन्स आणि OH- आयन्स मध्ये याचं डिसोसिएशन होतं. ठीक आहे. हे रिव्हर्सिबल लक्षात येत असेल, वीक बेस आहे म्हणून दाखवलेलं आहे. स्मॉल डिसोसिएशन होतं आणि काही वेळाने इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतो. रिएक्शन स्मूथली फॉरवर्ड बॅकवर्ड चालू असते. आणि हा जो NH4Cl आहे दुसरा कॉम्पोनंट तुमच्या बफरचा, तो मात्र सॉल्ट आहे. तो कम्प्लिटली डिसोसिएट होणार आणि त्याच्यामध्ये NH4+ आणि Cl- आयन्स तयार होतात. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? बोला, इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. तर आपण पुढे काय होतं बघूयात. ज्या वेळेला नीट आहे का गाईज, दोन्हीकडे NH4+ आयन कॉमन आहेत दिसत असेल, त्यामुळे इथे कॉमन आयन इफेक्ट सुद्धा काम करत असतो. पण समजा या रिॲक्शनवर काही स्ट्रेस अप्लाय झाला तर तिथे ली चॅटलियर प्रिन्सिपल सुद्धा वर्क करणार आहे. तर नेमकं कसं कोणत्या पद्धतीनं होतं हे आपण डिस्कस करूयात. सगळ्यात पहिल्यांदा एक काम करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूयात अपॉन ऍडिशन ऑफ ऍसिड याच्यामध्ये काय चेंज होणार. ठीक आहे. अपॉन ऍडिशन ऑफ ऍसिड काय होतं बघूयात. ऍसिड म्हणजे काय बाळांनो? ऍसिडची ऍडिशन करायची म्हणजे H+ आयन्स ऍड करायचे, हो की नाही? राईट. सर्वांना आठवत असेल काल मी जसं डिस्कस केलं की आपण थोडंसं ऍसिड ऍड करतो बफर मध्ये. हे आपलं बफर आहे राईट. तर त्याच्यामध्ये ऍसिड ऍड करतो म्हणजे आपण काय ऍड करतो? H+ आयन्स ऍड करतो. ठीक आहे. तर H+ कोणाशी रिॲक्ट करणार? समजा Cl- ची जर रिॲक्ट झाली, हे सोल्युशन मध्ये आपण टाकलं, समजा Cl- ची जर त्याचं कॉम्बिनेशन झालं तर पुन्हा HCl बनणार. HCl तर स्ट्रॉंग ऍसिड आहे, ते पुन्हा डिसोसिएट होतं म्हणजे पुन्हा H+ आणि Cl- तिथे तयार होतात. त्यामुळे या दोघांची कॉम्बिनेशन शक्य नाहीये. NH4+ तर पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत राईट. त्यांच्याशी तर हा जाऊन रिॲक्ट होणार नाही. पॉझिटिव्ह एकमेकाला रिॲक्ट नाही करणार. राहिला कोण? OH-. म्हणजे H+ आयन्स कुणाशी कंबाईन होतात? OH- शी. हे क्लिअर आहे का बघा. H+ ions which we have added from the acid
they combines with the OH minus ions present into the buffer solution and they start to form water molecule like this. ठीक आहे, वॉटर सुद्धा आपलं कसं असतं, वीक असतं ना बनलेलं, म्हणून ते असं रिव्हर्सिबल एरोनी दाखवलेलं आहे. ही रिॲक्शन इथे व्हायला स्टार्ट होते. मग मला जरा सांगा की टाकलेल्या H+नी OH मायनसची रिॲक्शन केली, याचा अर्थ ओरिजिनली तिथे जेवढे OH मायनस आयन्स होते त्यांची संख्या काय होणार, कमी होणार. म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय व्हायला स्टार्ट होणार, कमी व्हायला स्टार्ट होणार. मग ह्या रिॲक्शनला काय वाटतं की बाबा माझं OH मायनस जेवढं इक्विलिब्रियमला, कारण इथे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालेला असतो ना, इक्विलिब्रियमला जेवढं होतं ते कुणीतरी इथे आल्यामुळे कुणीतरी काहीतरी ऍड केलंय की ज्याच्यामुळे माझं OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. मग त्याला परत बनवलं पाहिजे, राईट गाईज. पुन्हा आपण काय केलं पाहिजे, कारण इक्विलिब्रियमला काय होत असतं, जर काही स्ट्रेस आपण अप्लाय केला, जर काहीतरी त्याच्यामध्ये चेंज केला रिॲक्शन मध्ये, तर ती रिॲक्शन अशा पद्धतीनं स्वतःला ऍडजस्ट करत असते की तो जो आपण चेंज केलेला आहे तो पुन्हा काय झाला पाहिजे, रिलीज झाला पाहिजे आणि रिॲक्शन ओरिजिनल पोझिशनला पुन्हा आली पाहिजे. हो की नाही? दॅट इज कॉल्ड ली चॅटलियर प्रिन्सिपल. तेच प्रिन्सिपल इथं काम करतं आणि हे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जे कमी झालंय त्याला पुन्हा वाढवण्यासाठी रिॲक्शन काय करायला स्टार्ट करते, फॉरवर्ड मध्ये जायला स्टार्ट करते. फॉरवर्ड रिॲक्शन फास्ट व्हायला स्टार्ट होणार. फॉरवर्ड म्हणजे काय, अमोनियम हायड्रॉक्साईड ब्रेक होऊन NH4+ आणि OH मायनस बनवायला पुन्हा स्टार्ट करतं. येतं लक्षात? क्लिअर आहे? म्हणजे इथं ली चॅटलियर प्रिन्सिपल काम करणार. कॉमन आयन इफेक्ट आहे, पण तो कॉमन आयन इफेक्ट याला डिसोसिएट होण्यापासून थांबवू का नाही शकला, कारण तिथे स्ट्रेस आला रिॲक्शन. मग रिॲक्शन काय म्हणते की बाबा तुमचा कॉमन आयन इफेक्ट राहू देत, पण माझ्याकडे जो स्ट्रेस आलेला आहे, माझं OH मायनस कॉन्सन्ट्रेशन जे कुणीतरी कमी करायलंय, ते काय केलं पाहिजे, मला पुन्हा तयार केलं पाहिजे. म्हणजे H+नी OH मायनस जरी काढून घेतले, आलेल्या ऍसिडनं OH मायनस जरी काढून घेतले, तरी NH4OH पुन्हा डिसोसिएट होऊन ओरिजिनली जितके होते तितके OH मायनस तयार करतं, रिप्लेनिश करतं आणि त्यामुळे ओरिजिनली जितके H+ आयन सोल्युशन मध्ये होते ते काय राहतात, मेंटेन राहतात. H+ आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते काय राहतं, मेंटेन राहतं असं म्हणूयात आपण. इट इज गोइंग टू बी मेंटेन and that's why pH is not going to be changed. हे लक्षात आलं? पहिल्यांदा आपण जर ऍसिड ऍड केलं तर कशा पद्धतीनं रिॲक्शन काम करत असते. इज इट क्लिअर? बोला पटकन. क्लिअर आहे सर्वांना? अपॉन ऍडिशन ऑफ ऍसिड व्हॉट हॅपन्स इन टू द रिॲक्शन. पटकन बोला. क्लिअर आहे सर्वांना? व्हेरी गुड. ओके, आता अपॉन ऍडिशन ऑफ बेस काय होतं बघूयात. त्याच रिॲक्शन मध्ये बेसच्या ऍडिशननी काय होतं लक्ष द्या. ठीक आहे, चेक करा. आता ही जी बफरचं सोल्युशन आहे, हे बफर, ह्याच्यात मी जर ऍसिडच्या ऐवजी थोडासा बेस ऍड केला तर काय होणार बघा. ठीक आहे, सो नेक्स्ट पार्ट इज अपॉन ऍडिशन ऑफ बेस. ठीक आहे, सो गाईज बेस मधून कोणते आयन्स येणार, जसे ऍसिड मधून H+ येत होते, बेस मधून कोणते आयन्स येणार. येस, कोण सांगेल? बेस मधून कोणते आयन्स येणार. आपण एखादा बेस ऍड केला तर बेस मधून काय येतं सोल्युशन मध्ये. येस, व्हेरी गुड पायल. तर काय येतं, OH मायनस आयन्स येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा, ही जी रिॲक्शन आहे, या दोन रिॲक्शन जशा दाखवलेल्या होत्या ओरिजिनली, ठीक आहे, हे आपलं बफर आहे असं नॉर्मल. ह्याच्यामध्ये हे असं डिसोसिएट व्हायला लागले, हे अशा पद्धतीने डिसोसिएट, इथं इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश आलेला आहे. अशा वेळेला मी बेस ऍड केला तर तो रिॲक्शनवर स्ट्रेस आला आणि ते OH मायनस कुणाशी तरी जाऊन कंबाईन होणार. आता OH मायनस Cl मायनसशी तर नाही रिॲक्ट करणार, OH मायनस स्वतः OH मायनसशी तर पुन्हा नाही रिॲक्ट करणार. कुणाशी रिॲक्ट करणार, या सोल्युशन मध्ये हे जे पडलेलं NH4+ आयन्स आहे अबंडंट अमाऊंट मध्ये, त्याच्याशी OH मायनस रिॲक्ट करतं. तुम्हाला दिसत असेल NH4+ आयन्स जे आहेत हे इथूनही येत आहेत काही प्रमाणात, सम अमाऊंट मध्ये इथून पण येत आहेत आणि या रिॲक्शन पण मॅक्सिमम अमाऊंट ऑफ येत आहेत. बरोबर आहे ना? कारण हे 100% डिसोसिएट होतं, जेवढं टाकलंय तेवढं सगळं डिसोसिएट होऊन हे बनणार. म्हणजे सगळ्यात जास्त NH4+ कुठून येत आहेत, इथून येत आहेत.
हे दिसतंय सर्वांना. म्हणजे आता या रिॲक्शन मध्ये अबंडंट अमाऊंट ऑफ NH4 प्लस आयन आहेत. टाकलेलं OH मायनस आयन म्हणजे बेस जो असतो आपला त्या NH4 प्लस आयनशी काय करतो, कंबाईन होतो आणि तयार करतो NH4OH. काय तयार करतो, अमोनियम हायड्रॉक्साईड तयार करतो. बाळांनो मला जरा सांगा की हे NH4 प्लस आयन समुद्रातनं जसं की एखादी बकेट आपण पाणी उचलून बाजूला काढून टाकलं, अबंडंट अमाऊंट ऑफ समुद्रामध्ये खूप वॉटर आहे, त्यातनं आपण जरा पाणी काढून बकेटभर बाजूला काढलं, समुद्राला फरक पडतो का, नाही. तशाच पद्धतीने आहे हे की अबंडंट अमाऊंट ऑफ NH4 प्लस आयन जे आहे त्यातून आपण थोडे NH4 प्लस काढले, त्यांना OH मायनस जे बाहेरून आलेले आहेत त्यांच्याशी रिॲक्ट केलं आणि NH4OH बनवलं, तरी सुद्धा इथे यांच्या कॉन्सन्ट्रेशनला फार काही फरक पडणार नाहीये. येतंय लक्षात. आणि बघा ओरिजिनल जितके OH मायनस होते त्यांना कोणी हलवलेलं नाहीये, ते रिॲक्शन मध्ये तसेच आहेत. जे काही पण वॉटर मधले H प्लस आयन्स असतील ते पण तसेच आहेत है ना. याला कुणीही टच केलेलं नाहीये. आलं लक्षात. जी काही रिॲक्शन झाली OH मायनसची ती NH4 प्लस सोबत झाली. येतं लक्षात. त्यामुळे जे काही पण जसं मगाशी आपण डिस्कस केलं, जे काही पण H प्लस आयन्स असतात सोल्युशन मध्ये आणि OH मायनस आयन्स असतात सोल्युशन मध्ये, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ओरिजिनली जितकं होतं तितकंच काय राहिलं, कॉन्सन्ट्रेशन मेंटेन राहिलं. येतं लक्षात. आणि त्यामुळे इथे सुद्धा pH चेंज होत नाही. pH इज नॉट गोइंग टू बी चेंज because whatever OH minus ions comes from outside, they react with NH4 plus ions. No any change in the amount of OH minus and H plus takes place, and that's why the pH remains same. हे लक्षात आलंय सर्वांच्या? क्लिअर आहे सर्वांना? बोला पटकन. लक्षात आलंय सर्वांच्या कसं झालं, रिॲक्शन कशी झाली कळलं. NH4 प्लस OH मायनस ना काय करतात, OH मायनस ना कंझ्युम करून टाकतात. त्यामुळे बाहेरून आलेले जे OH मायनस आयन्स आहेत बेस मधून आलेले ते सगळे काय होतात, निघून जातात. त्यामुळे वेगळं क्लिअर आहे सर्वांना? काय डाऊट आहे इथपर्यंत? बोला पटकन. सर्वांच्या लक्षात आलंय का? क्लिअर आहे. व्हेरी गुड. ओके, सो लेट us discuss how to calculate the pH of basic buffer. ठीक आहे. कालच्या लेक्चरला आपण ऍसिडिक बफरचे एक फॉर्म्युला बघितला होता बघा, आठवतोय का? ऍसिडिक बफर जे असतं त्याचा pH फाइंड आउट करण्याचा जो फॉर्म्युला असतो दॅट इज pH of acidic buffer is pKa plus log to the base 10 concentration of salt upon concentration of acid. आठवतोय हा फॉर्म्युला? तशाच पद्धतीनं बेसिक बफरला कसं केलं जातं बघा. बेसिक बफर मध्ये आपल्याला जे मिळतं, बेसिक बफर मध्ये आपल्याला जे मिळतं ते मिळतं POH. जसं ऍसिडिक बफर मध्ये pH आपण कॅल्क्युलेट करतो बाय युझिंग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, तसं बेसिक बफर मध्ये आपण POH आधी कॅल्क्युलेट करतो आणि मग pH प्लस POH इक्वल्स टू 14 वरनं आपण बेसिक बफरचा pH काढू शकतो. मग तुम्ही म्हणाल POH कसा कॅल्क्युलेट करतात बेसिक बफरसाठी, तर सेम पद्धतीनं फॉर्म्युला आहे. बेसिक बफरला जे निघणार ते डायरेक्टली pH असत नाही, ते कशाची अमाऊंट असते, POH. OH मायनस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते कळतं, पण आपल्याला काय लागतं H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यावरनं pH काढतो आपण. बरोबर आहे. मग पहिल्यांदा POH काढून घ्यायचा आणि त्याच्यावरनं pH काढायचा. मग POHचा फॉर्म्युला काय आहे बघा. जसं इथं pH इक्वल्स टू pKa असतं, तसं इथं बेसिक बफरसाठी pKb. POH इक्वल्स टू काय असतं, pKb प्लस लॉग टू दी बेस 10 सेम आहे पुढचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट, फक्त इथं काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिडच्या ऐवजी बेस. फॉर्म्युला बघा, दोघांमध्ये काय चेंज आहे आणि काय सिमिलॅरिटी आहे बघा.
पीएच कॅल्क्युलेट आपण ऍसिडिक बफरचा डायरेक्टली करू शकतो, कारण तिथे H+ आयन्स प्रेझेंट असतात. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली ऍसिडिक बफर मधून मिळालं की आपण काय करू शकतो, पीएच डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो है ना. मग ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतं, pKa ची व्हॅल्यू विच इज -log⁻10 Ka है ना. pKa कसा कॅल्क्युलेट करतात बघा, -log⁻10 Ka ही काय असतं pKa. बऱ्याचदा हे डायरेक्टली दिलेलं असतं, अदरवाईज तुम्हाला जर Ka दिला, Ka डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड दिला, तर तुम्हाला काय करावं लागणार, pKa अशा पद्धतीनं लॉग घेऊन कॅल्क्युलेट करावा लागणार. तो इथं कुठंच करायचा. इथं बफर मध्ये जे सॉल्ट असतं ना, त्या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन इथं ठेवायचं. ठीक आहे. बफर मध्ये जे वीक ऍसिड असतं, ऍसिडिक बफर मध्ये जे वीक ऍसिड असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथं पुटअप करायचं. ते सगळं दिलेलं असतं आणि त्याच्यावरनं कॅल्क्युलेशन करून पीएच काढायचं आहे. ठीक आहे. बेसिक बफर मध्ये मी काय म्हणाले, पीएच डायरेक्टली निघत नाही, आपल्याला पहिल्यांदा काढावं लागतं पीओएच, दॅट इज OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, आणि त्याच्यावरून इनडायरेक्टली पीएच काढायचा. मग पीओएच कसा काढायचा, तर इट रिक्वायर्स पीकेबी. मग तुम्ही म्हणाल पीकेबी कसं काढायचं, तर जसं हे पीकेए तसंच पीकेबी. पीकेबी इज -log⁻10 Kb. ठीक आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस विच इज प्रेझेंट इन टू द बेसिक बफर, ती व्हॅल्यू दिलेली असते, त्याचा लॉग घ्यायचा, मायनस साईन आहे पुढे, अकॉर्डिंगली तुमचं जे काही आन्सर येणार ते इथं पुटअप करायचं. आता बेसिक बफर मध्ये पण सॉल्ट असतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथं येणार. ठीक आहे, न्यूमिरेटरला, आणि डिनॉमिनेटरला बेसिक बफर मध्ये जो बेस असतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन पुटअप करायचं. आय होप फॉर्म्युला क्लिअर आहे. तुम्ही म्हणाल पीओएच आला, पीएच कसा काढणार, आपला तर मेन जे कन्सर्न आहे दॅट इज टू कॅल्क्युलेट पीएच ऑफ बेसिक बफर, राईट. तर इथं पीओएच मिळालेलं दिसतंय सर्वांना, सरळ हे रिलेशन वापरायचं, पीएच प्लस पीओएच इक्वल टू किती असतं, 14. ठीक आहे. हे सगळं मागच्या लेक्चर्स मध्ये झालेलं आहे. तुम्ही हवं तर मागचे लेक्चर्स ऑलरेडी व्हिडिओज आहेत, यू कॅन चेक द रिलेशन. पीएच प्लस पीओएच 14 कसं आलं. ठीक आहे. तर हे रिलेशन असतं आपल्याकडे, पीओएच ची व्हॅल्यू इथून मिळालेली असते, ती इथं पुटअप करायची. पीएच इक्वल्स टू येणार 14 मायनस पीओएच. दीज आर VIMC फॉर्म्युला. क्लिअर आहे इथपर्यंत? काय डाऊट आहे? एक्झाम्पल केलं की कळेल. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? ओके. सो आपण काही क्वेश्चन करूयात बघा. यू विल कम टू नो. ठीक आहे. हे सर्व मी तुम्हाला नोट्स मध्ये दिलेलं आहे, आलं का लक्षात? लेट मी चेक, देयर इज वन क्वेश्चन. नाही सूरज, तन्वी, बेसिक किंवा ऍसिडिक बफर मध्ये जेव्हा आपण स्मॉल अमाऊंट ऑफ टाकणार, नीट ऐका, स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड किंवा बेस टाकणार तर पीएच चेंज होत नाही. आलं लक्षात? लार्ज अमाऊंट ऑफ टाकलं आपण, ह्यूमन ऍसिड टाकलं किंवा बेस टाकला तर ऑब्व्हियसली पीएच हा चेंज होणार आहे. आलं लक्षात? तिथे तुमचं ली चार्ट प्रिन्सिपल कॉमन आयन इफेक्ट करून करून किती प्रयत्न करणार, येते लक्षात? सो बेस ऑब्व्हियसली तिथं ऍसिड मतलब ऍसिडिक होऊ शकतात गोष्टी किंवा बेसिक होऊ शकतात, पीएच चेंज होऊ शकतो. आणि सूरज तुमचं जे आन्सर आहे की येस, की फॉर्म्युला ऑब्व्हियसली डायरेक्टली आलेले नाहीये, त्याचं सगळं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नोट्स मध्ये दिलेलं आहे, ते रीड करा. आता ते एक्सप्लेनेशन ऑलरेडी आपण काही व्हिडिओ शूट केलेले आहेत त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. यू कॅन चेक दोज व्हिडिओज की तुम्हाला तिथे काय मिळेल, त्याचं एक्सप्लेनेशन मिळेल. आता देताना मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे. महत्वाचं काय आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवणं. तुम्हाला कुठंही त्याचं एक्सप्लेनेशन विचारलं जाणार नाहीये. क्लिअर आहे सूरज? ओके ओके. सो चेक करा, क्वेश्चन आहे बघा एक, कॅल्क्युलेट पीएच ऑफ बफर solution 0.10 molar weak base
BOH and 0.13 molar of its salt BA. KB दिलाय 1.8 into 10 to the power -5 for weak base BOH. म्हणजे ही जी KB ची व्हॅल्यू आहे ही कुणाची आहे? जो कोणी वीक बेस आहे बफर मध्ये त्याची आहे. म्हणजे कोण BOH ची KB ची व्हॅल्यू दिली आहे, BOH चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय आणि तुमचा हा जो सॉल्ट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. आलं लक्षात? आपल्याला pH कॅल्क्युलेट करायचं आहे, पण आपल्याला बेसिक बफर मध्ये pH डायरेक्टली मिळत नाही. आपल्याला काय करावं लागतं? आधी POH कॅल्क्युलेट करावा लागतो. फॉर्म्युला बघा गाईज, थोडस कदाचित चमकण्याची शक्यता आहे, पण बघा दिसतंय का व्यवस्थित? POH इक्वल्स टू काय असतं? PKB है ना? POH इक्वल्स टू काय असतं गाईज? PKB प्लस log टू दी बेस 10. कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय असतं सांगा? बोला. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस है ना? सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय, बेसचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय, मोलार कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, ते आपल्याला पुटअप करायचं आहे. PKB दिलेला नाहीये, KB वरून PKB काढायचा. कसं सांगितलं होतं? पहिल्यांदा इथं कॅल्क्युलेशन करून घेऊयात. कसं सांगितलं होतं आठवतंय? आपल्याला PKB काढायचा असेल इथं पुटअप करण्यासाठी तर -log टू दी बेस 10 KB असा फॉर्म्युला असतो. मायनस साइन ऑलरेडी देअर. KB ची व्हॅल्यू दिलेली आहे, पुटअप करा. log टू दी बेस 10 1.8 into 10 to the power -5. बरोबर आहे. इथं प्रोडक्ट रूल अप्लाय होणार. log समथिंग मतलब A into B काय असतं? log A plus log B. तसं आहे. कसं होणार? मायनस ब्रॅकेट घाला, log टू दी बेस 10 1.8. ठीक आहे, प्लस इथं आणखीन एक ब्रॅकेट घालते बघा, -5 log बेस 10 असं होणार की नाही हे? येस सर नो? आपण काय केलं? log बेस 10 1.8 केलं. याचा लॉग प्लस याचा लॉग. ह्याचा लॉग कसा येतो? जे पॉवर मध्ये असतं ते पुढे येतं. -5 log बेस 10 असं होणार. नंतर log बेस 10 1.8 चा सरळ लॉग बघायचा. हे log बेस 10 प्रत्येक वेळेला का लिहितात? जेव्हा तुम्ही बोर्डसाठी न्यूमेरिकल सॉल्व्ह करता त्याच्यामध्ये लिहावं लागतं. इथं बघा ऑलरेडी मायनस साइन बाहेर आहे. log ऑफ 1.8 किती येतं? मी व्हॅल्यू लिहिते बघा. log ऑफ 1.8 येतं 0.2553. ठीक आहे, log ऑफ 1.8. आता बाळांनो मला या गोष्टीचा लॉग कोण सांगेल? -5 log बेस 10 log बेस 10 असतं 1 आणि इथं -5 म्हणजे -5 into 1 किती आलं? -5 आलं, हो की नाही? इथं बघा, इथं प्लस आणि मायनस आहे म्हणजे मी सरळ ह्याला -5 लिहू शकते. तर आता बाळांनो बघा, ह्या ब्रॅकेटच्या बाहेर -5 आहे. ही व्हॅल्यू नेगेटिव्ह होणार, ही पॉझिटिव्ह होणार. कॅन आय राईट लाईक दिस? 5 - 0.2553 लिहू शकते की नाही अशा पद्धतीनं? आणि ते सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 4.7447. ठीक आहे, आन्सर काय मिळतं बघा? 4.7447. ही कशाची व्हॅल्यू आली? PKB ची व्हॅल्यू, जी तुम्हाला इथं पुटअप करायची आहे. क्लिअर आहे सर्वांना? हे इथपर्यंत लक्षात आलं? 4.74 कशाची व्हॅल्यू आहे? PKB ची व्हॅल्यू जी तुम्हाला इथं पुटअप करायची. या दोन गोष्टी इथं दिलेत. क्लिअर अप टू दिस? व्हेरी गुड पायल. लक्षात आलंय का सर्वांच्या? क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. बघा हा, आता मी हे पुसते आणि जागा नाही तर आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुटअप करून POH काढू. आधी बघा, व्हॅल्यू आली 4.7447 PKB ची प्लस log टू दी बेस 10. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन बघा, हे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.13 अपॉन बेसचं कॉन्सन्ट्रेशन 0.10. 0.13 अपॉन 0.10. सरळ काय करायचं? या दोघांचं
ह्या दोघांना एकमेकाला डिवाइड करायचं. ठीक आहे, हे येणार 13 इंटू 10 टू दी पॉवर -2, हे येणार 10 इंटू 10 टू दी पॉवर -2. ठीक आहे, किंवा 10 टू दी पॉवर -1 मध्ये कन्वर्ट करून कॅन्सल करा आणि सरळ लॉग घ्यायचा. ठीक आहे, आणि लॉग घेतल्यानंतर आलेला लॉग याच्यामध्ये ऍड करायचा, तुम्हाला पीओएच मिळेल. मी डायरेक्टली लिहिते बघा, पीओएच इक्वल्स टू 4.7447 आणि याचा डिवाइड करून जे आन्सर येईल त्याचा लॉग येतोय. आय एम गोइंग टू राईट डायरेक्टली द लॉग 0.1139. तुम्ही करून बघा, नंतर ह्या दोघांना डिवाइड करायचा, आलेल्या गोष्टीचा लॉग घ्यायचा, तो आहे हा याच्यात ऍड करा, यू विल गेट पीओएच. पीओएच इक्वल्स टू काय येणार बघा, याच्यामध्ये ऍड केल्यानंतर यू विल गेट 4. हाऊ मच यू आर गोइंग टू गेट 4.8586. पीओएच ची व्हॅल्यू इतकी आली 4.8586. नाउ व्हॉट विल बी द पीएच गाईज? आपल्याला माहिती आहे पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14 असतं. सो पीएच इक्वल्स टू 14 मायनस काय होणार, पीओएच होणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? So pH equals to 14 minus that thing 4.8586. So pH equals to 9 point something answer है ना, 9.1414 will be the answer. क्लिअर आहे सर्वांना? काय डाऊट आहे इथपर्यंत? बोला पटकन, काय डाऊट आहे कुणाला? क्वेश्चन लक्षात आला का सर्वांच्या? ठीक आहे, ओके. वी आर गोइंग टू डू वन मोर क्वेश्चन. ठीक आहे, आपण आणखी एक क्वेश्चन करूया सो दॅट तुम्हाला लक्षात येईल. क्वेश्चन बघा काय आहे, फाइंड pH of a solution containing 0.25 mole HCN whose Ka is given 10 to the power -5 and 0.10 mole NaCN present in 1 liter solution. काय सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला पीएच फाइंड आउट करायचा आहे अशा सोल्युशनचा की ज्याच्यामध्ये 0.25 मोल HCN 1 लिटर मध्ये प्रेझेंट आहे आणि 0.10 मोल्स NaCN विच इज अ सॉल्ट हे 1 लिटर मध्ये प्रेझेंट आहे. आणि ह्या दोघांकडे बघितलं तर कदाचित लक्षात तुमच्या येत असेल, HCN इज अ वीक ऍसिड आणि त्याच वीक ऍसिड आणि NaOH सारख्या स्ट्रॉंग बेस पासून हे NaCN बनलेलं असतं. सो इट इज अ सॉल्ट. सो हे एक प्रकारचं ऍसिडिक बफर आहे, त्याचा पीएच तुम्हाला काढायचा आहे. फॉर्म्युला डायरेक्ट आहे आपल्याकडे ऍसिडिक बफर साठी. पीएच इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतो गाईज, pKa प्लस लॉग बेस 10, राईट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ salt upon concentration of acid. क्लिअर? सो pKa पाहिजे, पण तिथे दिलाय आपल्याला Ka. काय दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला Ka दिलेला आहे, बरोबर आहे. मग pKa कसा काढणार? सर्वांना माहिती आहे pKa इज मायनस log to the base 10 Ka, राईट. सो मायनस log to the base 10 to the power -5. तो सर्वांना माहिती आहे log 10 to the power -5 काय असतं, -5 log 10, राईट. ब्रॅकेट मध्ये कसं येणार, -5 log base 10, log base 10 1 असतं. तर आपल्याला व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये मिळाली -5, ऑलरेडी बाहेर साईन -5 आहे, तर आपल्याकडे काय येणार +5 pKa ची व्हॅल्यू. सो इथं मी लिहिणार 5. क्लिअर आहे सर्वांना? मायनस मायनस प्लस होणार.
So 5 is the answer of pKa plus log base 10. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे बाळांनो ते आपल्याला दिलेलं आहे NaCN चं 0.10 मोल्स इन 1 लिटर, म्हणजे 0.10 मोल्स पर लिटर आहे ते, म्हणजे किती 0.10 मोलार आहे ते. आले लक्षात? त्याने फक्त एक ट्रिकी दिलाय, मोल्स इन 1 लिटर दिले, त्यांनी डायरेक्टली इतकं मोलार असं सांगितलेलं नाहीये. असं कन्फ्युज व्हायची काही कारण नाही. सरळ काय लिहायचं इथं 0.10. ठीक आहे, बाय 1 लिहिलं तर ते 1 कॅन्सलच होणार आहे. तो 0.10 लिहिलं तरी चालेल. इथे बघा HCN ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं HCNचं 0.25 मोल्स पर लिटर, सेम लाईकवाईज दिलाय. सो इथं डायरेक्टली तुम्ही 0.25 मोलार कॉन्सन्ट्रेशन तिथं पुटअप करू शकता. आय होप यू आर गेटिंग दिस. बघा 5 प्लस सरळ या दोघांना डिवाइड करायचं, या दोघांना डिवाइड करायचं आणि आलेल्या गोष्टीचा लॉग बघायचा. मी लॉग डायरेक्टली लिहिते बघा, वेळ वाया न घालवता मी लॉग डायरेक्टली लिहिते बघा. द लॉग इज गोइंग टू बी लाईक दिस 0.6020 असा काहीतरी लॉग येईल तुमचा. ह्याला डिवाइड करायचं आणि आलेल्याचा लॉग बघायचा. तर तो लॉग काहीतरी 0.6020 येईल. दोघांना ऍड केल्यानंतर तुमचा पीएच तुम्हाला मिळेल 5.6020. क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? काय डाऊट आहे कुणाला? बोला. आय होप हा क्वेश्चन समजलेला आहे. बोला. व्हेरी गुड. ठीक आहे, तर इथपर्यंत आपला बफरचा पार्ट संपलेला आहे. काय डाऊट आहे का कुणाला? आणखीन एक क्वेश्चन घेऊया. 1 मिनिट गाईज. सूरज व्हेरी गुड. सूरज लक्षात आलं का? करेक्ट आलं आन्सर? आन्सर चेक करा, व्यवस्थित चेक करा, सो दॅट तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी चुकलेलं असू शकतं. सूरज आलं का लक्षात? एकदा व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून बघा आणि तुमचं कॅल्क्युलेशन हवं तर मला सेंड करा. कुठं चुकलंय ते मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे? ओके, चेक करा. कॅल्क्युलेट the pH of buffer containing 0.06 moles of NaF sodium fluoride per liter and 0.018 mole HF per liter. Ka दिलाय 7.2 into 10 to the power minus 4 for obviously Ka आहे ऍसिड साठी दिलेला असणार आहे. ऍसिड आहे इथं HF हायड्रोफ्लोरिक ऍसिड. ठीक आहे, सरळ सरळ दिसतंय. पुन्हा आपल्याला Ka वरून pKa कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. पीएच काढायचा आहे, म्हणजे पीएच कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला लागणार pKa प्लस log to the base 10 concentration of salt by concentration of acid. ठीक आहे गाईज, pKa पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करा. त्यासाठी करावं लागणार आपल्याला मायनस लॉग टू दी बेस 10 Ka. ठीक आहे, तो मायनस लॉग टू दी बेस 10 Ka ची व्हॅल्यू पुटअप करा 7.2 into 10 to the power minus 4. सर्वांना इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करायचा, जसं मगाशी एका एक्झाम्पल मध्ये आपण केलं होतं. लॉग ऑफ 7.2 प्लस -4 लॉग 10 असं येणार. ते दोघांचा बेस 10 असणार. ठीक आहे, आणि कॅल्क्युलेशन करायचं 4 राहणार. 4 मधून याचा लॉग सबट्रॅक्ट करायचा. यू विल गेट द pKa व्हॅल्यू. मी डायरेक्टली इथे बघा 4 मायनस लॉग ऑफ दिस थिंग दॅट इट विल कम 3.1427. pKa ची व्हॅल्यू किती आली बघा 3.1427.
that you have to put over here 3.1427 plus log to the base 10. Salt is the concentration. Salt. NaF is a salt. ठीक आहे. So 0.06 तुम्ही 6 into 10 to the power -2 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आणि राहिलं तुमचं ऍसिड. ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती? क्लिअर आहे? 0.06 अपॉन 0.018 मोल्स पर लिटर. काय करायचं बघा 3.1427 प्लस या दोघांना डिवाइड करायचं आणि त्याचा लॉग घ्यायचा. या दोघांना डिवाइड करायचं त्याचा लॉग घ्यायचा. किती येतोय चेक करा. मी तुम्हाला इथं आत्ताच्या पुरतं डायरेक्ट आन्सर सांगते. दोघांना डिवाइड करून त्याचा लॉग घेतल्यानंतर आन्सर येतं 0.5227. आन्सर काय येतं? सॉरी 0.5229. दोघांना ऍड करा. मध्ये प्लस साइन आहे ना, ऍड करायचं. ऍड केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर मिळेल 3.6656. क्लिअर आहे सर्वांना क्वेश्चन? व्हेरी गुड. काय डाऊट आहे कुणाला? काय डाऊट आहे? ओके. सो व्हेरी गुड एव्हरीवन. इथपर्यंत आपण ऍसिडिक बफर, बेसिक बफर दोघांचं मेकॅनिझम आणि त्याच्यावरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. बफर सोल्युशनचे ऍप्लिकेशन आपण त्या आधीच्याच लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. उद्याचा जो 1 तासाचा भाग असेल तो कम्प्लिटली इम्पॉर्टंट लास्ट वाला पार्ट असेल, सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, ज्याला सोल्युबिलिटीला एस नी रिप्रेझेंट केलं जातं आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्टला KSP नी रिप्रेझेंट केलं जातं. आपण तो थोडासा व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यावर पण बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. वेगवेगळ्या क्वेश्चन्स मध्ये ते कॉम्बिनेशन मध्ये कुठं ना कुठेतरी येत असतं. त्यामुळे ते डिस्कस करणं इम्पॉर्टंट राहणार आहे. आले लक्षात? जसं आजच्या लेक्चरला तुम्ही व्यवस्थित प्रेझेंट होतात, फॉर्म्युला तुमच्या सगळे लक्षात आलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला पण सेम पद्धतीनं काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. सो आपण इथे आज थांबूया. थँक्यू व्हेरी मच.